आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम न्यूज टॉप 9 मध्ये। महाराष्ट्रामध्ये लोकसभा उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। महायुतीची उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीनंतर 22 आमदार शरद पवारांकडे परत येतील। 10 ते 12 आमदार भाजपच्या चिन्हावर लढायचं बोलत आहेत। राहिलेले 22 आमदार वेगळी भूमिका घेतील आणि शरद पवार यांच्याकडे येतील, रोहित पवार यांचा मोठा दावा। मी लोकसभेसाठी इच्छुक, पण यावर निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचा पार्लमेंटरी बोर्ड घेईल। भागवत कराडांची प्रतिक्रिया। तर मागच्या वेळी काही चुकांमुळे एमआयएम निवडून आलं, पण यंदा परिवर्तन होणार असा विश्वास। संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच, त्यामुळे संभाजीनगरची जागा लढण्यावर आम्ही ठाम। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। मत पूछ मेरे नाम की पहचान कहां तक है, तू बदनाम कर तेरी औकात जहां तक है। संजय राठोडांच्या मतदारसंघात भावना गवळी यांचे पोस्टर्स। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पूर्ण। मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाल्यास लढण्यासाठी सज्ज, कार्यकर्त्यांची भावना। कांदा प्रश्नावरून भाजपच्या विरोधात नाराजी असल्याची बैठकीमध्ये चर्चा। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची भेट घेतली। चंद्रहार पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनं चर्चा। चंद्रहार पाटील सांगलीमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार केसी पाडवींनी उमेदवारी नाकारली। लोकांनी चुकून 2014-2019ला भाजपला कौल दिला। नंदुरबार काँग्रेसच जिंकणार, देशात काँग्रेसची पुन्हा सत्ता येणार असा विश्वास व्यक्त। शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धनंजय मुंडेंचा धक्का। क्षीरसागर समर्थक 20 आजीबाजी नगरसेवक मुंडेंच्या सोबत मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश।